परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील स्वर्गीय अनंता टोंपे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला। दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी राम मंदिर पोस्ट ऑफिस येथून जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला होता। पोस्ट ऑफिस ते चौक बाजार मेन रोड मार्गे पाथरी तहसीलवर मूक मोर्चा काढण्यात आला। या जनआक्रोश मूक मोर्चात सर्व जाती धर्माचे महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते व सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित होते। शासनाकडून स्वर्गीय अनंता हरिभाऊ टोंपे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करून पीडित कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे अशी मदत म्हणून तहसीलदार पाथरी यांना निवेदन देण्यात आले। 14 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता पाथरी येथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी स्वर्गीय अनंता हरिभाऊ टोंपे यांना त्यांच्या घरात घुसून बळजबरीने उचलून घेऊन त्यांचे अपहरण केले। त्यानंतर जवळपास 1.5 दिवसानंतर त्यांचा मृतदेह बाबा टावर येथील शौचालयात अतिशय निर्दयपणाने अमानुष हत्या करून टाकून दिलेला आढळला। या घटनेमुळे स्वर्गीय अनंता टोंपे यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 5 मुली व आई असा परिवार आहे। त्यांना स्वतःचे राहायला घरसुद्धा नाही व खायला अन्नसुद्धा नाही। अनंता टोंपे यांची आई ही भोळसर आहे, ती काही करू शकत नाही आणि पत्नी घरात लहान 5 मुली असल्यामुळे ती पण कामाला जाऊ शकत नाही। या कारणास्तव या कुटुंबाचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यांनी या प्रसंगी काय करावं हे त्यांना सुचत नाही। अशा या कठीण परिस्थितीत या हत्या प्रकरणातील गावगुंडांचे नातेवाईक स्वर्गीय अनंता टोंपे यांच्या घरी येऊन धमक्या देत पैशाचे आमिष दाखवत आहेत व आमचं कोणी काही करू शकत नाही, आमचे लोक निर्दोष सुटणार अशा आविर्भावात ते बोलत आहे व भीती दाखवत आहे। त्यामुळे स्वर्गीय अनंता टोंपे यांचे कुटुंब भयभीत झालेले आहे। तरी शासनास विनंती करण्यात आली आहे की या गावगुंडांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि गुंडांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व स्वर्गीय अनंता टोंपे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून जी मदत करता येईल ती करून या कुटुंबांचे पुनर्वसन करावे असे विनंतीपूर्वक निवेदन माननीय तहसीलदार पाथरी यांना देण्यात आलेले आहेत। या निवेदनावर सौ सुनंदाताई अशोकराव फलके, विष्णू पाराजी कुटे, राहुल रावसाहेब पाटील, मनोज अरुणराव फलके, राजेश बालासाहेब पाटील, प्राध्यापक PD पाटील, आलोक नारायण चौधरी, शेख सलीम शेख शब्बीर, शेख सगीर शेख शब्बीर, अमोल भाले पाटील, शेख आजिम गौस, नितीश लहू भोरे, सुभाष श्रीरंग आंबट, उमेश देशमुख, शिवराज नाईक सर, मोहम्मद शफी फारुकी सर, शेख शहजाद लाला व अन्य मान्यवरांचे हस्ताक्षर या निवेदनावर दिलेले आहेत। पाहूया एक रिपोर्ट। पण आरोपी अटक होऊन जे आहे याच्या मागे जे आहे या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा यांना होता कामा आहे। आणि या आरोपींना जे आहे की एवढं अटक करून कामा नये, तर याच्या मागे जे आपल्याला खरा लढा जे आहे, कारण की आता इथून पुढे चार्जशीट फाईल करायची आहे आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जे आहे न्यायासाठी शेवटपर्यंत झगडावं लागणार आहे। आपल्याला जे आहे या कुटुंबाच्या पाठीमागे ताकद उभी करणं गरजेचं आहे। साक्षी पुरावा आहे या सर्व घटना ज्या आहेत याच्यासाठी हे कुटुंब एकट्यावरती पडता कामा नये, यासाठी आपण पूर्ण ताकदीनं लढायचंय। आणि आज आपण हे सर्व समाजातील जाती बांधवांना जे आहे यामध्ये सहभाग घेऊन हे दाखवून दिलेलं आहे। आपले या निमित्तानं प्रमुख मागणी जी आहे की शासनानं जे आहे की हा जो खटला आहे हा खटला मास्टर कोर्टामध्ये घ्यावा। आणि आमची अजून एक मागणी आहे की या खटल्यासाठी जी आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेबाची जी आहे ही नियुक्ती करावी। आणि तिसरी जी मागणी आहे की या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं। या कुटुंबाचे जे आहे ही आर्थिक परिस्थिती अतिशय कोलमडलेली आहे, त्यांचा करता पुरुष गेलेला आहे। त्यामुळे शासनानं जे आहे 5 मुली त्यांच्या पाठीमागे आहेत आणि शासनानं जे आहे या कुटुंबाला एक भरीव आर्थिक जे आहे
ही आर्थिक मदत या ठिकाणी करावी। मी या कुटुंबाला जे आहे आमच्या पक्षाचे नेते सईद भैया खान, आसिफ भैया खान आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं जे आहे एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि पोलीस प्रशासनालाही माझी विनंती आहे की आपण जे आहे या गुन्ह्याचा तपास जे आहे योग्यरित्या करावा आणि आरोपीला जे आहे कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे। जे आपण व्यक्त केलेले आहे त्यानुसार शासन स्तरावरून कारवाईसाठी इथून दस्तऐवज ताबडतोब केल्या जाईल आणि त्याप्रमाणे कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल। ठीक आहे ना, त्या कुटुंबाचा पुनर्वसन झालं पाहिजे अशी मागणी मोर्चा। ठीक आहे ना, गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आहे पोलीस आई आहे बरं का ते। दोन मिनिटं हे बोला। सर्व जाती धर्मातील नागरिकांना माझी एकच विनंती आहे, हा कुठल्या पक्षाचा लढा नाही, हा कुठल्या समाजाचा लढा नाही, हा गुन्हेगारांच्या विरुद्ध लढा आहे। गुन्हेगाराची सेपरेट जात असते, जात सुद्धा बघू नका, तुम्हाला सांगतो, कारण गुन्हेगाराला कुठलीच जात नसते, कुठला धर्म नसते। त्याच्यामुळं या कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वजणांनी सर्व राजकीय मतभेद सर्व काही विसरून, जाती धर्माचे तेढ विसरून या ठिकाणी या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहावं। या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करावे आणि त्यांना आर्थिक मदतीसाठी ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी घटे सर, आपले राम घटे सर आहेत, त्यांच्याकडे मदत पोहोचती करावी किंवा ज्याच्या पद्धतीनं ज्याला आपल्या पद्धतीनं जी मदत करता येईल शासन तर त्यांचं पुनर्वसन त्या कुटुंबाचं करलच, पण आपली एक नैतिक जबाबदारी आहे, सामाजिक भान म्हणून आपण सर्वांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं टाकावं अशी मी सर्वांना एक नागरिक म्हणून विनंती करतो। आणि आपण सर्वजण निश्चितच या जो प्रसंग त्यांच्या मागे दुःखाचा उभारलेला आहे त्या प्रसंगात त्यांची साथ देऊन ते कुटुंब या ठिकाणी एवढ्या पात्रीकरांनी विचार केला तर हे कुटुंब सर्वांसाठी काही मोठं नाही आहे। त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो की सर्वांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी के जो हत्या हुई है अनंता भाव की, उनके कातिलों को, हत्यारों को फांसी हो, इसके समर्थन में मैं ये चाहूँगा कि फ्यूचर में भी, भविष्य में भी पाथरी में किसी पर अन्याय ना हो, किसी पर अत्याचार ना हो, इसकी दक्षता हम सब लोग लेंगे। हम लोग पूरे समर्थन में है, पूरा मुस्लिम समाज जो है तो अनंता भाव के समर्थन में है, निषेध करता है, निंदा करता है, कड़ी निंदा करता है। इसी के साथ में अपने 2 शब्द समाप्त करता हूं। मला व्यक्तिगत असं वाटतं की जबरदस्तीनं पोपवलेली जी प्रायव्हेट सावकारी आहे त्या प्रायव्हेट सावकारीचा बळी आहे। प्रशासनाला माझी विनंती आहे, सगळ्या राजकीय पक्षांच्या मान्य नेत्याला माझी विनंती आहे की ह्या गोष्टीमध्ये आता लक्ष द्या आणि पाथरी पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुम्ही 24 तासामध्ये गुन्हेगारांना अटक केला। मी तुम्हाला व्यक्तिशः शब्द देतो की महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत हा पूर्ण प्रकरण की हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे आणि या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे। स्वतः भेटून मी माननीय मुख्यमंत्र्यांना ही विनंती करेन आणि या कुटुंबाला न्याय द्यायचा माननीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। आणि एक गोष्ट प्रामाणिकपणे आता संजीवभाऊ बोलले की आता हे कुटुंब उघड्यावर पडले, 5 लेकरं आहेत, सरकार मदत देईल तेव्हा देईल, ती येईल, निश्चित येईल, अपराधाला फाशी होईल, पण आपल्या समाजात जेवढे जेवढे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना घटे सरच्या माध्यमातून जर काही मदत उभी करता आली तर ती या सगळ्या कुटुंबापर्यंत पोहोचवावी अशी माझी विनंती आहे। आणि या कुटुंबाला आम्ही आश्वस्त करतोय की कायमस्वरूपी आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहेत, हे लेकरं उघडे पडणार नाहीत, अनाथ होणार नाहीत, याची आम्ही सगळेजण मिळून काळजी घेऊ। एक आमच्या पक्षाच्या वतीनं, सईद भैयाच्या वतीनं या कुटुंबाला तात्काळ एक प्लॉट आणि त्याच्यावर आम्ही नगरपालिकेचं एक घरकुल हे तात्काळ आम्ही इमिजिएट करून देऊ, एवढं मी तुम्हाला सांगतो। आमच्या एक प्लॉट आम्ही याच्यामध्ये, आणि त्याच्यावर त्यांना घर नाही, त्यांना प्लॉट नाही, त्यांना कुठं ते किरायानं राहतात, तर त्यांना आम्ही तात्काळ पक्षाच्या वतीनं एक प्लॉट आणि त्याला एक घरकुल आम्ही लगेच मंजूर करून देऊन टाकू आणि त्यांना लवकर 1 वर्षामध्ये त्यांना त्या घरामध्ये आम्ही पुनर्वसित करू, एवढं आम्ही पक्षाच्या वतीनं आणि आम्ही बी सगळे समाज पाठीमागे हो 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 ठीक आहे ना, तहसील मधून जेवढं करता येईल तेवढं आपण सहकार्य करू। असे पाहिजे या तुमचं या शुक्रिया शुक्रिया।
जम गया ना हम तो गाड़ी है हाँ